यिर्मयाचे विलापगीत अध्याय 1। हाय हाय, लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकांतात बसली आहे। राष्ट्रांमध्ये जी थोर, तिला कसे वैधव्य आले आहे। परगण्यांमध्ये जी राणी, ती कशी करभार देणारी झाली आहे। ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत। तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही। तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे, ते तिचे शत्रू बनले आहेत। यहुदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे। ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही। तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठिले आहे। पर्वणीस जाणारे कोणी नाहीत, म्हणून सियोनेचे मार्ग शोक करीत आहेत। तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, तिचे याजक उसासे टाकीत आहेत। तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत, ती स्वतः कष्टी आहे। तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे, तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत। कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पीडिले आहे। वैऱ्यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत। सियोन कन्येचे सर्व तेज गेले आहे। तिचे सरदार चारा नसलेल्या हरिणांसारखे झाले आहेत। ते पाठलाग करणाऱ्या पुढून हतबल होऊन पळाले आहेत। यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसात आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करीते। जुलूम करणाऱ्याच्या हाती तिचे लोक लागले, तेव्हा तिला कोणी सहाय्य करता नव्हता। तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडिली। यरुशलेमेने घोर पातक केले आहे, म्हणून ती किळसवाणी झाली आहे। जे तिचा आदर करीत, ते सर्व तिला तुच्छ मानित आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे। ती उसासे टाकीते, तिने पाठ फिरविली आहे। तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे। ती आपला अंतकाळ स्मरली नाही, म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे। तिचे सांत्वन करणारा कोणी नाही। हे परमेश्वरा, माझी विपत्ती पहा। वैरी तोरा मिरवित आहे, वैऱ्याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरविला आहे। विदेशी तिच्या पवित्र स्थानात आले, हे तिने पाहिले आहे। त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होती। तिचे सर्व लोक उसासे टाकीत आहेत, अन्नान्न करीत आहेत। आपला प्राण वाचविण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदला आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत। हे परमेश्वरा, लक्ष लावून पहा, मी कशी तुच्छ झाले आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांनो, हे पाहून तुम्हास काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दुःख दिले। ह्या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे काय, हे लक्षपूर्वक पहा। त्याने माझ्या हाडास वरून अग्नी लाविला, ती त्याने ग्रासून टाकली। त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडिला, त्याने मला मागे वळविले। त्याने मला उजाड, सदा कोमजलेली असे केले आहे।
माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडिले आहे. माझे अपराध एकत्र गुंफिले आहेत, ते माझ्या मानेला लागले आहेत. त्याने माझे बळ खचविले आहे. ज्यांच्या पुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे. प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत. माझ्या तरुणास चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्या विरुद्ध प्रचंड समुदाय बोलाविला आहे. यहूदाच्या कुंवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडविले आहे. या सर्वांमुळे मी रडत आहे. माझा डोळा अश्रू ढाळीत आहे. कारण माझ्या जीवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे. माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे. सियोनेने आपले हात पसरिले, पण तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. परमेश्वराने याकोबा संबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्याला घेरिले आहे. यरुशलेम त्यांच्यामध्ये अशुची झाली आहे. परमेश्वर न्यायपरायण आहे. मी तर त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आहे. अहो सर्व लोक हो, आता ऐका, माझे दुःख पहा. माझ्या कुमारी व माझे तरुण ही बंदिवान होऊन गेली आहेत. मी आपल्या वल्लभास बोलाविले, पण त्यांनी मला दगा दिला आहे. आपला जीव वाचवावा म्हणून आपल्यासाठी अन्न शोधिता शोधिता माझे याजक व माझे वडीलजन नगरात मेले. हे परमेश्वरा, पहा, मी किती संकटात आहे. माझ्या आतड्यास पीळ पडला आहे. माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पहावे, तो तरवार मला निर्वंश करीते. आत पहावे, तो मृत्यू आहे. त्यांनी ऐकले की मी उसासा टाकीत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही. माझ्या सर्व वैऱ्यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे. तू हे केले म्हणून त्यास आनंद झाला आहे. तू नेमिलेला दिवस आणला म्हणजे ते मजसारखे होतील. त्यांची सर्व दुष्टता तुझपुढे येवो. तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर. कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे. यिर्मयाचे विलापगीत अध्याय 2. हाय हाय, प्रभू सियोन कन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टीत आहे. त्याने इस्रायलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे. त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही. प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत. त्याने ते धुळीस मिळविले आहेत. त्याने राज्य व त्यातले सरदार यास भ्रष्ट केले आहे. त्याने संतप्त क्रोधाने इस्रायलाचे हर एक शृंग छेदून टाकिले आहे. शत्रू समोर असता त्याने आपला उजवा हात माघारी घेतला आहे. सभोवतालचे सर्व काही चाटून जाणाऱ्या ज्वालेसारखा त्याने याकोबात पेट घेतला आहे.
त्याने वैऱ्याप्रमाणे आपले धनुष्य वाकविले आहे. तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे. दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकिले आहेत. त्याने सियोन कन्येच्या तंबूवर अग्नीप्रमाणे आपला संतप्त क्रोध वर्षिला आहे. प्रभू वैऱ्यासारखा झाला आहे. त्याने इस्रायेलास गिळून टाकिले आहे. त्याने तिचे सर्व महाल गिळून टाकिले आहेत. त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकिले आहेत. त्याने यहूदाच्या कन्येचे कण्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे. बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे. त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे. परमेश्वराने सण व शब्बात यांचा सियोनेत विसर पाडिला आहे. त्याने आपल्या क्रोध संतापाने राजा व याजक यांचा धिक्कार केला आहे. परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे. त्याला आपल्या पवित्र स्थानाचा वीट आला आहे. त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत. पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे. सियोन कन्येचा तट नाहीसा करण्याचा परमेश्वराने संकल्प केला आहे. त्याने सूत्र ताणिले आहे. तो पाडून टाकण्यापासून त्याने आपला हात माघारी घेतला नाही. त्याने कोट व नगराचा तट यास शोक करावयास लाविले आहे. ते दोन्ही म्लान झाले आहेत. तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत. त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत. तिचा राजा व तिचे सरदार धर्मशास्त्र नसलेल्या राष्ट्रात आहेत. तिच्या संदेष्ट्यासही परमेश्वरापासून काही दृष्टांत होत नाही. सियोन कन्येचे वडीलजन जमिनीवर बसले आहेत. ते स्तब्ध आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांवर धूळ उडविली आहे. त्यांनी गोणताटाची वस्त्रे परिधान केली आहेत. यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववीत आहेत. माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत. माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे. कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन पडली आहेत. घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडिला. तेव्हा ती आपल्या मातास म्हणाली, धान्य व द्राक्षारस ही कोठे आहेत? मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेम कन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सियोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे. तुला कोण बरे करील? तुझ्या संदेष्ट्यांनी तुझसंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टांत पाहिला. तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रगट करावयाचे ते त्यांनी केले नाही. तर त्यांनी तुझसंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टांत पाहिले. येणारे जाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवितात.
ते यरुशलेम कन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ते हेच का नगर? तुझ्या सर्व शत्रूंनी तुझवर आपले तोंड पसरिले आहे. ते धुत्कारून दात खातात. ते म्हणतात, आम्ही त्याला गिळून टाकिले आहे. खरोखर याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो. आम्हास हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो. परमेश्वराने योजिल्याप्रमाणे केले आहे. त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे. त्याने मोडतोड केली, गय केली नाही. त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षविले आहे. त्याने तुझ्या वैऱ्यांचा उत्कर्ष केला आहे. त्यांचे हृदय प्रभूचा धावा करीत आहे. हे सियोन कन्येच्या तटा, तू रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ, ते खळू देऊ नको. तुझ्या डोळ्याच्या बाहुलीला विसावा देऊ नको. उठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर. प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. तुझी बालके हर एक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यांच्या प्राण संरक्षणासाठी त्याजकडे हात पसर. हे परमेश्वरा, पहा, हे तू कोणाला केले याचा विचार कर. स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळविलेली आपली बालके खावी काय? याजक व संदेष्टा यास प्रभूच्या पवित्र स्थानात जीवे मारावे काय? तरुण व वृद्ध रस्त्यात जमिनीवर पडले आहेत. माझ्या कुमारी व माझे तरुण तरवारीने पडले आहेत. तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे. तू त्यास वधिले, गय केली नाही. तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी मजकडे चोहोकडून बोलाविल्या. परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही. ज्यांचे मी लालन पालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडविला आहे. यिर्मयाचे विलापगीत, अध्याय 3. मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दुःख भोगलेला मनुष्य आहे. त्याने मला घेऊन जाऊन उजेडात नव्हे तर अंधारात चालावयास लाविले. खरोखर तो दिवसभर मजविरुद्ध आपला हात राहून राहून चालवितो. त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे. त्याने माझी हाडे मोडिली आहेत. त्याने विष व दुःख यांचा कोट माझ्या भोवती रचिला आहे. जे मागेच मरून गेले, त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवितो. त्याने मजभोवती कुंपण केले, म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही. त्याने माझी बेडी भारी केली. मी धावा करीतो व गाऱ्हाणे करीतो, तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करीतो. त्याने माझ्या मार्गाभोवती चिऱ्यांची भिंत बांधिली आहे. त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत. टपणाऱ्या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा तो मला झाला आहे. त्याने मला वाटेवरून लोटून देऊन
माझे फाडून तुकडे केले आहेत. त्याने मला उदास केले आहे. त्याने आपले धनुष्य वाकविले आहे. त्याने मला बाणाचे निशाण केले आहे. त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरविले आहेत. मी आपल्या सर्व लोकात दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्याचा विषय झालो आहे. त्याने मला क्लेशाने व्यापिले आहे. तो मला कडू दवणा पाजितो. त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडावयास लाविले आहे. त्याने मला राखेने माखून काढिले आहे. तू माझ्या जीवाला शांतीपासून दूर ठेविले आहे. समृद्धीला मी पारखा झालो आहे. तेव्हा मी म्हणालो, माझी जीवनशक्ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा गेली आहे. माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष यांचे स्मरण कर. माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे. हे मी मनात आणितो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. परमेश्वर माझा वतनभाग आहे असे माझा जीव म्हणतो. म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वहावे हे त्याला बरे आहे. त्याने एकांती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याजवर हे ओझे ठेविले आहे. त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल. मारत्या इस्माकडे त्याने आपला गाल करावा, त्याने उपहास सोसावा. कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही. तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करीतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रास दुःख देत नाही. पृथ्वीवरील सर्व बंदिवानास पायाखाली तुडविणे, परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडविणे, कोणाचा दावा बिघडविणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय? प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले? अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय? आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी? चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. आपण आपले हात वर स्वर्गातील देवाकडे करून आपली अंतःकरणे त्याजकडे उन्नत करू. आम्ही अपराध केला व फितुरी केली, त्याची तू क्षमा केली नाही. तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केला, तू वधिले, दया केली नाही. तू आपणा स्वतःस अभ्राने आच्छादिले, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही. तू आम्हास राष्ट्रांमध्ये हेदर
व केरकचरा केले आहे. आमच्या सर्व शत्रूंनी आम्हावर आपले तोंड वासिले आहे. भय व गर्ता, विध्वंस व नाश ही आम्हास प्राप्त झाली आहेत. माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रुप्रवाह ढाळीत आहेत. माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाहीत, कधी खळत नाहीत. परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळावयाचे नाहीत. माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जीवास दुःख देत आहेत. निष्कारण बनलेल्या माझ्या वैऱ्यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे. गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जीवाचा अंत केला आहे. मजवर दगड लोटिला आहे. माझ्या डोक्यावरून पाण्याचे लोट गेले. मी म्हणालो, माझा अंत होत आहे. हे परमेश्वरा, अतिशयित खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला. तू माझी वाणी ऐकली. माझ्या उसाशाला, माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको. मी तुझा धावा केला, त्या दिवशी तू जवळ आलास. तू म्हणालास, भिवू नको. हे प्रभू, तू माझ्या जीवाच्या पक्षाने लढलास. तू माझ्या जीवास उद्धरिले. हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहे. तू माझा न्याय कर. त्यांनी उगविलेला सर्व सूड, त्यांच्या मजविषयीच्या सर्व योजना तू पाहिल्या आहेत. हे परमेश्वरा, मजविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत. मजवर उठणाऱ्यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा मजविषयीचा कट तू ऐकला आहे. तू त्यांचे उठणे बसणे पहा. मी त्यांचे उपहासगीत झालो आहे. हे परमेश्वरा, त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे तू त्यास प्रतिफळ देशील. हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यास देशील. तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखालून तू त्यांचा विध्वंस करशील. यिर्मयाचे विलापगीत अध्याय 4. सोने कसे निस्तेज झाले आहे, अतिशुद्ध सोने कसे बदलले आहे. पवित्र स्थानाचे पाषाण हर एक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत. शुद्ध सुवर्णतुल्य सियोनेचे प्रिय पुत्र मातीच्या पात्रांच्या, कुंभाराच्या हातच्या कामाच्या योग्यतेचे मानण्यात येतात. कोल्ही देखील आपले स्तन आपल्या पिलास पाजिते. पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे. तान्ह्या मुलाची जीभ तृषेमुळे त्याच्या टाळूस चिकटते. लहान मुले भाकर मागतात, पण त्यास ती मोडून देण्यास कोणी नाही. जे पूर्वी पक्वान्ने खात, ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत. किरमिजी पोशाखात जे वाढले, ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत. सदोमेवर कोणी हात टाकिला नसून एका क्षणात तिचा निप्पात झाला. तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.
तिचे सरदार बर्फाहून स्वच्छ होते, दुधाहून पांढरे होते, ते पोवळ्याहून कांतीने लाल होते, त्यांचे तेज नीलमण्यासारखे होते, त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे, त्यास आळ्यातून कोणी ओळखत नाही, त्यांची त्वचा त्यांच्या हाडास चिकटली आहे, ती शुष्क झाली आहे, काष्ठासारखी झाली आहे. क्षुधेने मारिलेल्यांपेक्षा तरवारीने मारिलेले पुरवले, कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकुळ होऊन क्षय पावतात. कोमल हृदय स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजवली, ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी त्यांचे खाद्य झाली. परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रगट केला आहे, त्याने आपला संतप्त क्रोध वर्षिला आहे, त्याने सियोनेत अग्नी पेटविला आहे, त्या अग्नीने तिचे पाय भस्म केले आहेत. विरोधी व शत्रू यरुशलेमेच्या वेशीत शिरेल. या गोष्टीवर पृथ्वीवरचे राजे, जगातले सर्व रहिवासी विश्वास ठेवितात. तिच्या संदेष्ट्यांच्या पातकांमुळे व तिच्या याजकांच्या दुष्कर्मांमुळे हे झाले. त्यांनी तिच्या वस्तीत धार्मिकांचा रक्तपात केला आहे. ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात. ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही. दूर व्हा, अमंगळ लोक हो, दूर व्हा, दूर व्हा, शिवू नका, असे त्यांनी त्यास ओरडून म्हटले. ते पळून जाऊन भटकत राहिले. तेव्हा राष्ट्रातले लोक म्हणाले, त्यांना आतापासून येथे वस्ती करावयाची नाही. परमेश्वराच्या मुखाने त्यास विखरिले आहे, तो आता त्याजकडे पाहत नाही. ते याजकाचा मान राखीत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत. आमचे डोळे निरर्थक सहाय्याची वाट पाहून शिणले आहेत. आम्ही वाट पाहत असता सहाय्य करावयास असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली. ते आमच्या पावलांच्या मागोमाग असतात, म्हणून आम्हास आमच्या आळ्यात फिरवत नाही. आमचा अंत जवळ आला आहे. आमचे दिवस भरले आहेत. आमचा अंत आलाच आहे. आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते. त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरविली, रानात आम्हासाठी दबा धरिला. परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही, त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास त्यांच्या गर्तेत अडकला. त्याच्या संबंधाने आम्हास वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रामध्ये जीवित कंठू. ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये, आनंद व हर्ष करून घे. पेला तुझकडेही येईल. तू मस्त होऊन आपणास नग्न करीशील. हे सियोन कन्ये, तुझ्या दुष्टाईचे शासन आटोपले आहे. तो तुला आणखी पकडून नेणार नाही. हे अदोम कन्ये, तो तुझ्या दुष्टाईचा समाचार घेईल. तो तुझी पातके उघडकीस आणील. यिर्मयाचे विलापगीत अध्याय 5. हे परमेश्वरा, आम्हावर काय गुजरले याचे स्मरण कर. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर दे.
आमचे वतन परक्यांकडे गेले आहे. आमची घरे परदेशियांच्या हाती गेली आहेत. आम्ही पोरके पितृहीन आहोत. आमच्या माता जशा काय विधवा आहेत. आमचेच पाणी आम्ही पैका देऊन पितो. आमचेच लाकूड आम्हास मोल देऊन मिळते. आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही शिणलो आहो. आम्हाला विश्रांती नाही. आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी आम्ही मिस्री लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरितो. आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगितो. दास आम्हावर सत्ता करीतात. त्यांच्या हातातून आम्हास सोडविणारा कोणी नाही. रानात चालू असलेल्या तरवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवितो. क्षुधेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे. त्यांनी सियोनेतील स्त्रिया, यहुदाच्या नगरातील कुमारी भ्रष्ट केल्या आहेत. त्यांच्या हातांनी सरदार लटकविण्यात आले आहेत. प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही. तरुणजण जाती वाहून नेतात. पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात. वेशीत वडीलजन दिसत नाहीत. तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत. आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे. आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे. आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे. आम्ही पातक केले म्हणून हाय हाय करीत आहोत. यामुळे आमचे हृदय खचले आहे. या गोष्टींमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत. सियोन पर्वत उजाड झाल्यामुळे ते मंद झाले आहेत. त्यातून कोल्हे फिरत असतात. हे परमेश्वरा, तू सर्व काळ सिंहासनारूढ असतोस. तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे. तू आम्हास सर्व काळ का विसरतोस? दीर्घकाळ आम्हास का सोडून देतोस? हे परमेश्वरा, तू आम्हास आपणाकडे परत घे, म्हणजे आम्ही वळू. पूर्वीचे दिवस आम्हास पुन्हा आण. तू आम्हास सर्वस्वी टाकून दिले आहे. तू आम्हावर फार क्रोधायमान झाला आहेस.